गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि फॅमिली. तुम्हाला आज 30 तारीख आहे, जानेवारी 30, आणि आज तुम्हाला मी रेसिपी दाखवेन पालक पनीरची. आणि तर तुम्ही नक्की बघा आणि मागचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओके, तर स्टे ट्यून. तुम्हाला रेसिपी दाखवते पालक पनीरची. आवडली तर तुम्ही पण ट्राय करा. आमची मम्मी आता भाकरी बनवते तांदळाची, तुम्हाला दाखवते. तर चला फ्रेंड्स, ये बघा, ही मम्मी इथे भाकरी बनवते आणि आता ही ते तव्यावर जाणार. हे तेल लावलाय मम्मीनी. कशासाठी लावतात मम्मी तेल? चिपकायला नको म्हणून तेल लावलाय. तर ही भाकरी आणि झाल्यावर अशी, ही पहिली भाकरी आहे ना म्हणून ही अशी दिसते. पहिली भाकरी बरोबर बनत नाही, दुसरी बनल्यावरती तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, आता आपण घेतलाय पालक आणि या पालकमध्ये पाणी टाकलाय. पहिले धुवून घेऊ, मग तुम्हाला दाखवते. ओके, बघा फ्रेंड्स, पालक धुवून घेतली आहे. तर आपण घेतलाय कांदा. मी कांदे 3 घेतल्यात माझ्याप्रमाणे, म्हणजे, आणि एकदम बारीक कापायचे. आणि लसूण, अद्रक, मिरची पेस्ट म्हणजे कुटून घेतलेला आहे. पेस्ट पण घेतलाय कारण की लसूण अद्रक कमी होता. हे पनीर, ही दही आणि टमाटर मी 2 घेतलेत आणि कोथिंबीर आणि जिरा, गरम अख्खा मसाला आणि काली मिरी नाही धनिया पावडर आणि दुसरे मसाले नंतर टाकू. तर आता आपण कढई ठेवले गॅसवर. गॅस चालू करते, कढई तापत ठेवू. तर फ्रेंड्स, आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि कढई ठेवू. कढई तापली की मग तेल टाकू. मी लवकरच तेल टाकते कारण की मला समज नसतो. तर 2 मापटी तेल टाकायचे. बस, आता गरम करत ठेवूया. जवळ करू का? आता आपला तेल तापत आलाय. याच्यात आपण हा जिरा आणि अख्खा मसाला टाकू. माझ्याकडे टाकायला, व्हिडिओ काढायला कोण नाही, सर्व आपले आपले खेळायला गेलेत. तर जिरा टाकलेला आहे आपण आणि तेल पण तापलाय आणि अख्खा मसाला टाकलाय, अख्खा खडा मसाला. आता आपण याला नीट भुजून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट. तर दाखवते तुम्हाला. लसूण, अद्रक, मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे. आता यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. प्रकारे अद्रक लसूणला अख्खा शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण टाकू कांदा. बघा फ्रेंड्स, कांदा मी टाकून पूर्ण नीट मिक्स करून घेतला आणि बघू शकता माझा कांदा किती बारीक आहे. अशा प्रकारे कांदा कापायचा आणि आता कांद्याला मीडियम, म्हणजे मीडियम रेड इश कलर आला ना तेवढंच ठेवायचं आहे. पूर्ण पण नाही शिजवायचं, ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला कांदा झालेला आहे, पूर्ण म्हणजे गळून गेलेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे टमाटर टाकून मिक्स केलेला आहे. याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. थांबा, बघा, थोडासाच मीठ टाकायचं आहे कारण की नंतर पण आपण टाकणार आहे तो मीठ, कारण की टमाटर गलण्यासाठी. आता थोडासा ढाकण देऊन ठेवू, मग टमाटर गलल्यावर ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर ठेवायचं आहे. ओके, आता 1 मिनिटात आपण बघूया ढाकण काढून. हे बघा, चांगल्या प्रकारे तेल सोडलेलं आहे टमाटरने. आता याला जरा स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. फ्रेंड्स, आता आपण
स्मॅशरने स्मॅश करायचा आहे टमाटरला थोडा. पालक पण मी मिक्सरमध्ये वाटून नाही घेतली, याच्यातच करणार आहे. प्रकारे पूर्ण गलवून घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले. तर मसाले पहिले हे वाले टाकू, काली मिरी पावडर आणि धनिया पावडर थोडी थोडीच घेतली आहे. नंतर आता आपल्याला टाकायचे थोडासा गरम मसाला एवढा, कारण की आपण अख्खे मसाले टाकलेले होते. आता हळद थोडी आणि तिखट मसाला. तर हा आमचा आगरी मसाला आहे. तुम्हाला जो तुम्ही खाता तो टाकू शकता तुमच्या अंदाजे. मी मिरची पण टाकलेली, तर मी थोडाच तिखट मसाला टाकते. आणि आता याला सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडासा पाणी टाकू. बस, म्हणजे मसाले पण शिजून जातील आणि करपणार पण नाही. पण झाकण देऊन ठेवायचे आपल्याला. आता इथे झाकण देऊन ठेवूया. गॅस कमीच आहे माझी, कारण तेल सोडलेलं आहे मसाल्यांनी. तर आता आपण याच्यात टाकू पालक. तर पालक टाकू. बघा कशा प्रकारे माझी ग्रेव्ही झालेली आहे. याच्यात आपल्याला टाकायची आता पालक. आपण मिक्स केलेली आहे मी नीट. आणि आता थोडासा मीठ टाकायचं आहे, पालकला लागला पाहिजे थोडाच. पहिले पण आपण टाकलेला ना म्हणून. आणि थोडंसं ढाकण द्यायचं आहे, पण ढाकण पण असं द्यायचं की थोडी गॅप ठेवायची बाजूने. चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे. हा दिसतोय रेड कलर, पण या लाईटीमुळे तुम्हाला दिसत नसेल तो रेड कलर चांगल्याने. आणि गॅस जरा कमी करू. आता भेटू थोड्या वेळात, 1-2 मिनिटात. पालकला आपण अशा प्रकारे पूर्ण पातळ करून घ्यायचं. थोडासा दरदराच ठेवायचा आहे, पण तरी थोडं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे अजून चांगले लागते खायला. मी करून घेते पूर्ण नीट आणि मग दाखवते. चांगल्या प्रकारे आपली पालक झालेली आहे. आता याच्यात टाकायचं आहे पनीर. तर हा पनीर आहे, 1/2 किलोच घेतलाय मी. हे टाकू आपण. आणि यांना हलू असं मिक्स करायचं, कारण की पनीर तुटू शकतो म्हणून. आणि आता मला असंच ठेवून पनीरमध्ये मीठ घुसण्यासाठी ढाकण लावून ठेवू. चांगला दिसतोय, दिसायला मला समोरून चांगला दिसतोय. तुम्हाला ब्राऊन ब्राऊन दिसेल, मला रेड दिसतो. आणि आता आपल्याला थोडीशी 2 चम्मच दही टाकायची. ह्याला आपण मिक्स करू. झालेला आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकू. अर्धे लोक पनीर फ्राय करून टाकतात, पण मला असाच आवडतो. असाच मला सॉफ्ट आवडतो. झालेला आहे आपला. तर आता आपण याला सर्व करू शकतो.